अचानक भाग 17. श्वेताचं किचनमधलं आवरून झालं होतं. आई, एक विचारू? बोल ना. आज रजत दुपारी जेवायला येणार नाहीयेत, तर त्यांच्यासाठी मी टिफिन घेऊन जाऊ का? अरे वा, कोणाला तरी दादूची खूप आठवण येते वाटतं. रुही हसतच म्हणाली. तसं नाही, श्वेता लाजत म्हणाली. ठीक आहे, तू आधी जेवून घे, मग टिफिन घेऊन जा. चालेल ना? आई, मी आत्यांना जेवण देते आणि जाते. मी त्यांच्यासोबतच जेवेन, श्वेता म्हणाली. ठीक आहे. श्वेता आत्यांना जेवायला देते आणि रजतचा टिफिन भरून हॉस्पिटलला जायला निघते. ती हॉस्पिटलला आल्यावर रजतची चौकशी करत असते. तेवढ्यात राजला ती दिसते. अरे वहिनी साहेब, आज चक्क आपण हॉस्पिटलला? आज काय स्पेशल? राज, रजत येणार नव्हते ना घरी, म्हणून मी टिफिन घेऊन आली आहे. अरे वा, नशीबवान आहे आमचा मित्र. बरं, पण त्याला माहिती आहे का तुम्ही येणार आहात ते? राज, नाही, माझं अचानक ठरलं म्हणून सांगता नाही आलं. ठीक आहे, इथून पुढे राईट साईडला केबिन आहे त्याची. जा तुम्ही, तो तिकडेच असेल. मगाशीच एक ऑपरेशन आवरून आलाय, राज म्हणाला. ओके, चालेल. ती राजला बाय म्हणून रजतच्या केबिनला यायला निघाली. केबिनचं दार उघडणार तेवढ्यात तिला केबिनमधून एका लेडीजचा आवाज आला. तिला वाटतं की कोणीतरी पेशंट आहे, म्हणून ती आत न जाताच बाहेरच थांबली. तेवढ्यात आतल्या बोलण्याचा आवाज तिला बाहेर ऐकायला आला. ती लेडीज रजतला बोलत असते की तू श्वेताशी लग्न करून चूक केलीस. ते शब्द कानावर पडताच श्वेता लक्ष देऊन ऐकू लागली. निधी, प्लीज, मला वाटतं की या विषयावर आपलं ऑलरेडी बोलणं झालंय आणि मी आधीही तुला सांगितलंय की तुझ्याबद्दल माझ्या मनात एक चांगली मैत्रीण या व्यतिरिक्त दुसरी कुठलीच भावना नाही. आणि आज तरीही तू तोच विषय काढतेस, तेही माझं लग्न झालेलं असताना. डॉक्टर रजत निधीला म्हणाला. कारण मला माहिती आहे की ती मुलगी तुझ्या लायक नाही. तुझं सईशी लग्न ठरलं तेव्हाचं ठीक होतं. ती एक चांगली मुलगी होती आणि ती तुला आवडलेली, म्हणून मी माझं प्रेम असतानाही तुमच्यामध्ये आले नाही. पण आता असं नाहीये ना. आणि ही मुलगी तुझ्या टाईपची अजिबात नाहीये. ओळखते मी हिला. मी जर जेव्हा तिथे असते तर तुला लग्नच करू दिलं नसतं हिच्याशी. सई माझी मैत्रीण होती आणि ती मला सगळं सांगायची. अरे खूप त्रास दिलाय हिनं सईला. एकदम फुकट गेलेली कॅरेक्टरलेस मुलगी आहे ही. मला तर वाटतं हिनंच सईला गायब केलं असेल. अजूनही वेळ गेलेली नाही रजत, डॉक्टर निधी तावातावाने बोलत होती. तिचे ते शब्द ऐकून श्वेताचा स्वतःवरचा ताबा सुटला. तिला सगळं काही मान्य आहे, पण तिच्याबद्दल कोणी चुकीचं बोलेल आणि तिच्या कॅरेक्टरवर प्रश्न उपस्थित केलेलं तिला अजिबात आवडलं नव्हतं. अजून या काही बोलल्या तर आपल्याकडून काहीतरी विपरीत घडेल आणि त्यापेक्षाही ती एवढं सगळं बोलतेय पण त्यावर रजत तिला एकही शब्दाने काही बोलत नाहीयेत ह्याचं जास्त वाईट वाटलं. श्वेता दार उघडून पटकन आत आली. आय एम सॉरी रजत, असं चोरून ऐकणं योग्य नाही हे माहिती आहे मला. मी फक्त हा टिफिन द्यायला आलेले. ते टेबलवर टिफिन ठेवते आणि परत जायला निघते. थांब श्वेता, रजत बोलतो. नाही नको, मी जाते, तुमचं चालू द्या. श्वेता, श्वेता, पण माझं आधी ऐकून तर घे. प्लीज रागवू नकोस, गैरसमज करून घेऊ नकोस. रजत, मला राग नाही आलाय, फक्त वाईट वाटलंय. ह्या माझ्या कॅरेक्टरवर, माझ्या वागणुकीवर इतकं काही बोलत होत्या, पण तुम्हाला एकदाही असं वाटलं नाही की यांना थांबवावं? श्वेता, असं नाहीये श्वेता, प्लीज समजून घे. रजत, बघितलंस ना रजत, ही किती हलक्या कानाची येते. ती तुझ्या जराही लायक नाहीये. आता तरी समजून जा. बरोबर आहे तुमचं डॉक्टर निधी, मी खरंच यांच्या लायक नाहीये हे माहिती आहे मला, पण म्हणून माझ्या कॅरेक्टरवर कोणी बोट ठेवलेलं मला चालणार नाही. राग मानू नका, पण कॅरेक्टर कशाशी खातात हे तरी माहितीये का तुम्हाला? श्वेता चिडून म्हणाली. शट अप श्वेता, तू कोणाला काय बोलतेस याचं भान आहे का तुला? ती या हॉस्पिटलमध्ये एक रेप्युटेड डॉक्टर आहे आणि असं मॅनरलेस बोलणं तुला शोभत नाही. रजत रागवून म्हणाला. त्यांना बोललंय तर तुम्हाला इतका राग आला आणि माझ्या कॅरेक्टरवर इतकं बोलत होते तेव्हा तुम्ही त्यांना एकदाही अडवलं नाहीत, असं का? श्वेता, हे बघ श्वेता, आपण नंतर बोलू, आधी तू शांत हो. नाही नको, मी इथे येऊनच चूक केली. सॉरी. आणि निधी मॅडम, मी माझ्या बाबाला त्रास होईल किंवा त्यांच्या मनाविरुद्ध असं आजपर्यंत कधीच वागले नाही आणि वागणारही नाही. आणि राहिला प्रश्न दीदीला गायब करायचा, तर त्यात माझंच नुकसान आहे, कारण त्याचा त्रास माझ्या बाबाला झाला असता आणि ते मला कधीच मान्य नाही. असं म्हणून श्वेता केबिन बाहेर निघून येते. केबिन बाहेर राज थांबला होता, पण ती बाहेर येते हे पाहून पटकन बाजूला झाला. श्वेताच्या डोळ्यात आसवं जमा झाली होती. मला वाटतं निधी, तू आता इथून निघून जावंस. निधी काहीही न बोलता निघून जाते. तेवढ्यात रजतचा मोबाईल वाजतो.
आईचा कॉल असल्यामुळे लगेच तो रिसीव्ह करतो. हां बोल ना आई. अरे श्वेता आली आहे ना? हो आली आई, तो अडखळतच बोलतो. जेवून घ्या दोघांनी, ती जेवली नाहीये. ती बोलली की तुझ्यासोबतच जेवण करेल. हो आई म्हणतो आणि कॉल ठेवतो. तो पटकन श्वेताला कॉल करतो पण ती रिसीव्ह करत नाही. तो बरेच कॉल करतो पण ती एकदाही उचलत नाही. तेवढ्यात नर्स त्याला बोलवायला येते आणि तो निघून जातो. ऑपरेशनच्या गडबडीत तो झालेला प्रसंग विसरून जातो. इकडे श्वेता हॉस्पिटलमधून निघते आणि तिच्या आवडत्या गणपतीच्या मंदिरात जाऊन बसते. खूप त्रास होत असतो तिला. बराच वेळ ती तशीच बसून राहते. शेवटी उशीर होतो तसं घरी जायला निघते. ती घरी येते आणि रूममध्ये निघून जाते. इकडे रजत ऑपरेशन आवरून केबिनमध्ये येतो. तेवढ्यात डॉक्टर विहान तिथे येतो. एक अर्जंट काम होतं. विहान: हां बोल ना दादा. अरे डॉक्टर, संदीपला अचानक दिल्लीला जावं लागतंय, तर तू प्लीज बँगलोरच्या कॉन्फरन्सला जाशील का? मीच जाणार होतो पण उद्या 2 ऑपरेशन्स आहेत त्यामुळे मला शक्य नाहीये. विहान: ठीक आहे जातो. कितीची फ्लाईट आहे? रजत: रात्री 2ची आहे आणि हो 2 दिवसांची कॉन्फरन्स आहे. ठीक आहे दादा. तेवढ्यात विहान श्वेताला कॉल करतो. विहानचं नाव पाहून श्वेता कॉल रिसीव्ह करते. श्वेता, मी विहान बोलतोय. हां दादा बोला ना. अगं रजतला आज रात्रीच्या 2च्या फ्लाईटनी बँगलोरला जायचंय 2 दिवसांच्या कॉन्फरन्ससाठी, तर प्लीज त्याची बॅग जरा भरून ठेव. हो दादा ठेवते, असं म्हणून ती कॉल ठेवते. इकडे रजतला मात्र जायची अजिबात इच्छा नव्हती. त्याला तिच्याशी बोलायचं होतं, तिचा गैरसमज दूर करायचा होता, पण तोही चान्स त्याला मिळत नाही. आजपर्यंत एकदाही त्यांच्या नात्याला गैरसमज किंवा अविश्वास शिवला नाही, पण आज मात्र पहिल्यांदा असं झालं. कसंही करून हा गैरसमज दूर केला पाहिजे असं म्हणून तो आवरावरी करायला लागतो आणि राजला आजच्या ऑपरेशनचे डिटेल्स देऊन घरी जायला निघतो. घरी येऊन रूममध्ये जातो. तो फ्रेश होऊन येतो. तेवढ्यात श्वेता त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते. ती त्याला कॉफी देते आणि आवरायला निघते. श्वेता बोला ना. आय एम रिअली सॉरी. निधी जे बोलली ते तिनं बोलायला नको होतं, पण तू अनपेक्षितपणे आलीस त्यामुळे मला खरंच काही सुचलं नाही. आय एम रिअली व्हेरी सॉरी. प्लीज बोल ना माझ्याशी. रजत: मी तुमच्यावर रागावले नाहीये, पण प्लीज मला थोडा वेळ हवाय. आणि तुम्हाला जर माझ्याबद्दल डॉक्टर निधी बोलल्या तसं काही वाटत असेल तर प्लीज तुम्ही मला तसं सांगा, पण इतरांच्या सांगण्यावरून मला जज करू नका. कॉफी पिऊन घ्या, गार होईल. आणि तुमची बॅग भरून ठेवली आहे, एकदा चेक करून घ्या काही राहिलं असेल तर. श्वेता: ठीक आहे. फ्रेश होऊन कॉफी घेऊन रजत आत्तूला भेटायला जातो. आत्तू आत येऊ का? अरे वा, आज वेळ मिळाला का माझ्या लेकाला मला भेटायला? नाही ग, असं काही नाही, सहजच. ये इकडे. काय झालं सांग. काही नाही ग आत्तू, आज रात्री बँगलोरला जातोय. बायकोसोबत नाही म्हणून नाराज आहेस का? तसं नाही ग. मग काय झालंय सांग, म्हणजे तुझं मन मोकळं होईल. तुझा विश्वास नाही आहे का? असं काय बोलतेस आत्तू? आजपर्यंत तुझा शब्द कधी खाली पडू दिलाय का मी? तू लग्न कर बोललीस तरी कसलाही विचार न करता मी तयार झालो. मग आता शांत काय आहेस? रजत हॉस्पिटलमध्ये झालेला प्रसंग तिला सांगतो. असं आहे तर. हो आत्तू. आत्तू मला कळतंय की निधीचं चुकत होतं, पण तिला करेक्ट करायला मला वेळच मिळाला नाही. तेवढ्यात श्वेता आली आणि आता श्वेता माझ्याशी नीट बोलत नाहीये. तिचा गैरसमज झालाय. ती भांडली का तुझ्याशी? नाही ग, ती एवढंच बोलली मला की मला थोडा वेळ द्या, पण तिचा असा उतरलेला चेहरा मला पाहवत नाही. रजत, मी काय सांगते ते नीट ऐक. कुठल्याही नात्यात विश्वास असणं खूप गरजेचं आहे. ती दुखावली आहे हे नक्की, पण तिचा तुझ्यावर खूप विश्वास आहे. आणि राहिला प्रश्न निधी जे बोलली त्याचा, तर ती जे बोलली ते सईनं तिला सांगितलेलं ना, की तिनं अनुभवलेलं. त्यामुळे आता तू ठरव की तुला नक्की काय वाटतंय. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, शंका फक्त सोन्याच्या शुद्धतेवरच घेतात, हे विसरू नकोस. आत्या: माहिती आहे ग मला, पण आता ती रागवली त्याचं काय? सकाळपासून उपाशी येते. रजत काळजीनं म्हणाला. ठीक आहे, मी पाहते काय करायचं ते. जा तू रूममध्ये जाऊन आराम कर, दमला असशील. आत्या. रजत रूममध्ये निघून गेला. जरा वेळानं श्वेता जेवणाचं ताट घेऊन येते. आत्या जेवताय ना? श्वेता: नाही नको, मला भूक नाही आहे. आत्या: का, काय झालं? कोणी काही बोललं का? मला कोणी काही बोललं नाही, पण माझी एक अट आहे, ती तू पूर्ण केलीस तर मी जेवेन. आत्या: असं काय बोलता? तुमच्यासाठी काहीही करेन मी. ठीक आहे, जरा रामूला बोलाव. तेवढ्यात ती रामू काकांना बोलवून आणते. काय आत्यासाहेब? रजत बाबाला सांग मी बोलावते. आत्या: ठीक आहे, देतो निरोप. 5 मिनिटात रजत आत्तूच्या रूममध्ये आला. आत्या आत येऊ का?
रजत, ये ना. काय रे, जराही लक्ष नाही तुझं बायकोकडे. माझी सून उपाशी आहे सकाळपासून. तिला भरवायचं सोडून आराम करत बसलायस. आत्या, आत्या प्लीज नको ना, मी जेवेन जरा वेळानं. श्वेता, ठीक आहे मग, मी पण नाही जेवत. आत्या, प्लीज ना आत्या. भरव तिला रजत. नाही नको ना आत्या, त्यांना पण आवरायचं असेल. काय रे, अजून आवरून नाही झालं तुझं? झालंय आत्तू, भरवतो मी तिला. आणि रजत तिला भरवायला घेतो. त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल येते. तो नजरेनंच आत्तूला थँक्स म्हणतो. तू अशी मान खाली घालून का खातेयस? वाघिणीनं नेहमी ताठ मानेनं जगायचं असतं. ऐऱ्या गैऱ्याच्या बोलण्यानं काही चेहरा पाडून बसायचं नसतं, हे विसरू नकोस. मला काय म्हणायचं ते कळतंय ना श्वेता? हो आत्तू. रिकामी प्लेट घेऊन ती खाली निघून जाते. थँक्स आत्तू. रजत, असू दे, पण तिला दुखवू नकोस आणि काळजी घे. हो आत्तू. असं बोलून तो तिच्या पाया पडतो आणि जेवायला निघून जातो. जेवून तो आराम करायला निघून जातो. श्वेता सगळं काम आवरून रूममध्ये येते. 11:30 झाले तसं तो आवरायला घेतो. श्वेता, रजतचं आवरलं का? हा दादा, ते 5 मिनिटात खाली येत आहेत. तेवढ्यात सदू येऊन त्याची बॅग गाडीत ठेवायला घेऊन जातो. रजत जायला निघतो. त्याची इच्छाच होत नाही जायची. तिचा हा आबोला त्याला खूप छळत होता. तो मनातच बोलतो, श्वेता बोल ना यार एकदा. तुझे शब्द ऐकण्यासाठी कान आसूसलेत ग. कसा राहू तुझ्याशिवाय? तो तिच्या जवळ येतो आणि तिला मिठी मारतो. खूप मिस करेन मी तुला. तुझ्या कॉलची वाट पाहतोय मी. श्वेता, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. काळजी घे. असं म्हणून तो बँगलोरला निघून जातो. अचानक भाग 18. रजतला निघून बराच वेळ झाला होता. श्वेताच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. खूप आठवण येते मला तुमची रजत. खूप कमी दिवसात आपण किती जवळ आलो. आणि आज आपल्यात जो दुरावा निर्माण झालाय तो मला सहन होत नाहीये. का असं वागलात? एक मन म्हणतं, अगं तू त्याला काही बोलूच दिलं नाहीस. कदाचित तो बोललाही असता. असं किती ओळखता तुम्ही एकमेकांना? आणि त्याच्या मनात जर तसं काही नसतं तर तो जाताना सॉरी का म्हणाला असता? माझ्याकडून गैरसमज झाला की अजून काही? आम्ही एकमेकांना अजून वेळ द्यायला हवाय का? आजपर्यंत माझ्या प्रत्येक गोष्टीत त्यांनी साथ दिली. मग यावेळेस ते बोलायला कमी पडले की मी समजून घ्यायला कमी पडले? विचार करून करून डोकं फुटेल माझं. विचार करतच ती झोपी गेली. इकडे रजत बंगलोरला पोहोचला. त्याला गाडी न्यायला आली होती. हॉटेलवर जाऊन तो फ्रेश होऊन झोपायला गेला. पण झोप यायचं नाव घेत नव्हती. त्याच्या मनात विचार आला, कॉल करू का तिला? ती नक्कीच वाट पाहत असेल. स्वतःहून कॉल करणार नाही, पण खूप काळजी करत असेल. नाही नको, बघूच ती स्वतःहून कॉल करते का ते. सकाळी उठून रजत कॉन्फरन्सला निघून गेला. श्वेतानं काहीतरी विचार केला आणि राजला कॉल केला. हॅलो डॉक्टर राज आहेत का? होय, बोला श्वेता वहिनी. माझं जरा तुमच्याकडे काम होतं. आज भेटायला जमेल का तुम्हाला? हो जमेल ना. राज, ठीक आहे, संध्याकाळी 5ला भेटू. एक विनंती करू का तुम्हाला? प्लीज तुम्ही रजतला सांगू नका मी तुम्हाला भेटायला बोलावत येते. श्वेता, काळजी करू नका. तुम्ही मला माझ्या बहिणीसारखे आहात. येतो मी 5ला, मग बोलू. ठीक आहे. राजशी बोलून झाल्यावर तिनं लगेच सिद्धांतला कॉल केला. बोल श्वेता. सिद्धांत. सिद्धांत, दीदीबद्दल काही कळलं का? नाही गो. सिद्धांत, स्पीड यायला पाहिजे यार कामात. लवकरात लवकर शोधून काढायला हवं तिला. आपलं पूर्ण नेटवर्क कामाला लाव. 10 दिवसांच्या आत रिझल्ट हवेत यार. हो पाहतो मी. सिद्धांत. पाहतो नाही यार, व्हायलाच हवं. बघ काय ते. ओके, ठेवतो कॉल. कालच्या प्रकारानं तिला प्रॅक्टिकल व्हायला भाग पाडलं होतं. काहीही करून या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. आजपर्यंत रजतला त्रास होऊ नये म्हणून खूप काळजी घेतली आहे मी. पण कालच्या प्रकाराने नकळत का होईना पण एक दरी निर्माण झाली आहे आमच्यात. असं वाटतंय की ही डॉक्टर निधी काल मुद्दामून असं काहीतरी बोलली. ती बराच वेळ विचार करत बसली होती. संध्याकाळी सगळं आवरून ती घराबाहेर पडली. राज तिची वाट कॅफे बाहेर पाहत थांबला होता. सॉरी, लेट झाला का यायला? श्वेता. नाही हो, मी पण आत्ताच आलोय. राज. प्लीज तुम्ही मला अहोजाहो नका करू. श्वेताच म्हणा. ठीक आहे, तू पण मला राजच म्हण. ती हसून हो म्हणाली. एकीकडे राजने कॉफी मागवली. बोल, काय काम होतं?
श्वेतानं काल हॉस्पिटलला जे झालं ते सगळं सांगितलं. प्लीज याबाबत तुम्हाला काही माहीत असेल तर मला सांगा. ठीक आहे, मी सांगतो, पण माझी एक अट आहे. राज, काय? मला वचन दे की तू रजतची साथ कधीच सोडणार नाहीस. ठीक आहे, देते मी वचन, पण तुम्हाला खरं काय ते सांगावं लागेल. रिपीट. सांगतो. राज बोलायला सुरुवात करतो. डॉक्टर निधीचं रजतवर खूप प्रेम होतं, पण रजतच्या मनात तिच्याबद्दल काही फिलिंग्स नव्हत्या. तिनं त्याला प्रपोज केलं होतं, पण रजत तिला नाही म्हणाला. तेवढ्यातच तुझ्या दीदीचं आणि रजतचं लग्न ठरलं. घरच्यांना पण सई आवडली आणि रजतला पण. आणि जमेची बाजू म्हणजे सई पण एक डॉक्टर होती. निधीच्या कानावर ही गोष्ट गेल्यावर तिनं खूप तांडव केला, पण मग ती नॉर्मल व्हायला लागली. ही गोष्ट कोणाच्या लक्षात आली नाही, पण मला मात्र खटकलं की अचानक असं काय झालं की हिचं वागणं बदललं. पण लग्नाच्या गडबडीत तिच्याकडे दुर्लक्ष झालं. लग्नाच्या दिवशी सई अचानक निघून गेली आणि मग तुमचं लग्न झालं. पण कालची गोष्ट होण्याच्या आधी 2 दिवस मला कळलं की निधी सईची मैत्रीण आहे. राजभैया, एक बोलू का? मला तर असा डाऊट येतोय की हिनंच दिदीला गायब केलं नसेल ना. मी पण हाच विचार करतोय 2 दिवस. आय एम सॉरी, पण मी काल तुमचं बोलणं ऐकलं होतं आणि काल माझा डाऊट कन्फर्म झाला की बहुतेक निधीचाच हात आहे. पण शोधायचं कसं हाच प्रश्न आहे. राज, ते तुम्ही माझ्यावर सोडा, पाहते मी काय करायचं ते. फक्त मला तुम्ही निधीच्या डिटेल्स द्या. श्वेता. हो, देतो. आणि प्लीज आपल्यातलं बोलणं सध्या तरी रजतला सांगू नका. उगाच त्यांना टेन्शन येईल. वेळ आली की आपण सांगू. श्वेता. ठीक आहे, पण माझं प्रॉमिस लक्षात आहे ना? एक सांगू का तुला? तुझ्याशी लग्न झाल्यापासून मी रजतला मनसोक्त हसताना पाहिलंय. नाहीतर आधी शांत राहायचा, काम एके काम असायचं, काम आवरलं की मग घरी. पण आता एकदम मुक्त असतो. हसण्यात एक वेगळीच झलक आली आहे, डोळ्यात एक वेगळीच चमक आली आहे. त्याला असंच राहू दे प्लीज. राज, प्लीज काय म्हणताय तुम्ही? काल त्यांना तसं पाहून मलाही खूप त्रास होत होता. श्वेता. बरं, निघूया का आपण? मला काही कळलं तर कळवते, पण आपल्यातली गोष्ट इतरांना कळू देऊ नका, जोपर्यंत आपल्याला ठोस काही सापडत नाही. राज. ठीक आहे, चला निघूया. संध्याकाळी 7 वाजता श्वेता घरी आली. कालपेक्षा आज तिला बरं वाटत होतं. नात्यावरचं मळप दूर झालं होतं. फ्रेश होऊन ती किचनमध्ये निघून गेली. जेवण आवरून आत्यासाठी जेवण घेऊन गेली. या या, आता आठवण झाली का माझी? तसं नाही तू, एक महत्वाचं काम होतं. आणि माझ्या लेकाला कॉल केलास काय? रात्री करणारे. एवढीच आठवण येते तर नीट बोलून घे ना या विषयावर. काही वेळा शांत राहण्यापेक्षा बोलणं गरजेचं असतं, नाहीतर नात्यात दुरावा येतो. बरोबर आहे तुमचं. थोड्या वेळानं त्यांना कॉल करते. दोघींनी थोडा वेळ गप्पा मारल्या आणि श्वेता जेवायला निघून गेली. इकडे रजतची हालत खूप बेकार होती. तो सकाळपासून तिच्या कॉलची वाट पाहत होता. कसं बसं जेवून तो रूमवर निघून आला. एवढ्यात श्वेताचा कॉल आला. हॅलो. श्वेता. हां, बोल ना श्वेता. तिचा आवाज ऐकून रजतला फार आनंद झाला. कसे आहात? कसा असणार तुझ्याशिवाय? काळजी घ्या. हो. ठेवू फोन? श्वेता. नको ना, प्लीज बोल गं नेहमीसारखं. चुकलं माझं. मी तिला अडवायला हवं होतं, पण मी मुद्दामून नाही गं असं केलं. समोरच्याचं ऐकून घेतल्याशिवाय मी कधीच रिॲक्ट होत नाही. प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. मला तर तिचं बोलणं पटलं असतं तर मी तुझ्याशी बोलण्याचा का प्रयत्न केला असता. प्लीज समजून घे ना मला. नको ना दूर करूस प्लीज. रजत काकुळतीला येत म्हणाला. तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. आलात की बोलू यावर. टेन्शन घेऊ नका. उद्या सकाळी कॉल करते. गुड नाईट. श्वेता. ओके, गुड नाईट. मिस यू. रजत. श्वेता फोन ठेवून देते. तिच्या डोक्यात पुढचे विचार चालू असतात. आपल्याला वाटतं ह्यापेक्षा हे प्रकरण वेगळं आहे. खरं तर माझ्या लक्षात यायला हवं होतं. माझ्या माहितीत तरी दीदीचा कुणीही बॉयफ्रेंड नाही आहे. मग दीदीनी असं पत्र कसं लिहिलं? लवकरात लवकर याचा शोध लावायला हवा, नाहीतर गोष्टी अजून अवघड होऊन बसतील. विचार करतच ती झोपून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती खाली न आल्यामुळे रुही तिला बोलवायला गेली. बेडरूमचा दरवाजा उघडाच होता. ती आत जाऊन पाहिलं तर श्वेता झोपलेली. ती उठवायला गेली तर पटकन झटका लागल्यासारखी पाठी झाली आणि आईला बोलवायला निघून गेली. काय झालं रुही? श्वेता कुठे आहे? अगं आई, ताप आहे हिला. अंगाला हात लावला तर चटका बसतोय. अनु वहिनी असेल तर तिला जरा चेक करायला सांग. तेवढ्यात अनु आवाज ऐकून बाहेर आली. काय झालं रुही? वहिनी, अगं श्वेता वहिनीला ताप आलाय, चल जाऊ. म्हणून सगळे रूममध्ये आले. 102 ताप होता. तिनं चेक करून इंजेक्शन दिलं.
आई हिला आज आराम करू द्या आणि काहीतरी लाईट खायला देऊया, बरं वाटेल हिला. सगळेजण खाली निघून येतात. तेवढ्यात आत्या रूममध्ये आल्या. सगळे आश्चर्यानं त्यांच्याकडे पाहायला लागले. काय झालं? भूत पाहिल्यासारखं काय करताय? गडबड ऐकायला आली म्हणून काय झालं ते पाहायला आले. आणि आज मला नाश्ता दिला नाही तो? दमली की काय तुझी सून नाश्ता देऊन विजया? आत्या: नाही हो ताई, ताप आलाय तिला म्हणून नाही आली ती. मी आणते नाश्ता. नाही नको, मी पाहून येते श्वेताला. आणि रजतला कोणीही काही सांगणार नाहीये तिला बरं नाही ते. उगाच त्याला टेन्शन नको. हो ताई, नाही सांगत. सगळे आपापल्या कामाला निघून गेले. एकीकडे राज निधीबद्दल माहिती काढत होता. रजतची अवस्था खूपच खराब होती. सकाळपासून तो तिच्या कॉलची वाट पाहत होता. शेवटी वाट बघून त्यानं दुपारी तिला कॉल केला तर फोन स्विच ऑफ होता. काय करावं काहीच सुचत नाही. किती रागावली ही. काय करू म्हणजे तुझा राग जाईल ग. वाट पाहून तो लास्ट सेशनला निघून गेला. संध्याकाळी 7ची फ्लाईट होती. सेकंड सेशन आवरून तो हॉटेलवर आला आणि बॅग घेऊन एअरपोर्टवर निघून आला. रात्री 10ला घरी आला. आई वाट पाहत थांबलेली. तू चेंज करून ये, जेवायला वाढते. हो आलोच. त्याला वाटलं श्वेता येईल जेवायला वाढायला, पण रूममध्ये गेला तर श्वेता झोपलेली. फ्रेश होऊन तो जेवायला आला. आई, श्वेता झोपली का गं? थोडा ताप आहे तिला सकाळपासून. काय? मला कोणीच कसं बोललं नाही. एक कॉल तरी करायचास ना तू. रजत: अरे तू बाहेर होतास त्यामुळे ताईंनी सांगितलेलं की तुला कॉल करू नका. आणि आम्ही आहोत ना इथे, सगळे काळजी घेत आहेत तिची. आई: ठीक आहे, चल झोपायला जातो. म्हणून तो झोपायला निघून आला. रूमवर येऊन त्याने एकदा चेक केलं तर ताप कमी आलेला. तिला डिस्टर्ब न करताच तो झोपला. रजत, मला तुमची खूप आठवण येते. ती झोपेतच बोलत होती. तिच्या आवाजानं त्याला जाग आली. तो पटकन उठला. तिच्या जवळ गेला. श्वेता, मी तुझ्या जवळच आहे. तुला सोडून कुठेच जाणार नाहीये मी. त्यानं तिला चेक केलं तर ताप परत चढलेला. त्यानं किचनमध्ये जाऊन पाणी आणलं आणि डोक्यावर पाण्याच्या घड्या ठेवत होता. 1 तास होऊन गेला तरी त्याचं तेच चालू होतं. हळूहळू ताप कमी येत होता. तेवढ्यात आत्या आल्या तिला पाहायला. कशी आहे श्वेता? आत्या: ठीक आहे. ताप परत चढला म्हणून पाण्याच्या घड्या ठेवतोय. तू अजून झोपली नाहीस? रजत: झोपलेलेच, पण म्हटलं एकदा तब्येत पाहून घेते. तुला काय झालं? चेहरा किती उतरलाय तुझा. आत्या: असंच. मला माहिती आहे. नको काळजी करूस, होईल सगळं ठीक. असे प्रसंग आयुष्यात घडत असतात. खचून नाही जायचं आपण. तुझ्या लग्नाच्या वेळच्या प्रसंगातून सावरलोच ना आपण. नको काळजी करूस. आत्या: आता तुला माहिती आहे, आत्ता झोपेत पण ती माझंच नाव घेत होती. किती विश्वास आहे तिचा माझ्यावर. आणि काल मीच कमी पडलो ह्याचंच वाईट वाटतंय मला. त्यामुळेच ती आजारी पडली. रजत: तू आलायस ना आता, मग पटकन बरी होईल बघ. चल मी जाते रूममध्ये. काही वाटलं तर सांग मला. आत्या: हो सांगतो मी. आणि तो श्वेताच्या डोक्यावरून हात फिरवतो.